कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू आम्हाला फसवलंयस लीना, तुला आम्ही आमची सासू म्हणून कधीच स्वीकारणार नाही। नाहीतर काय, ही काय पद्धत झाली लग्न करायची? एजंटनी लग्न मोडलं ना हिच्याशी, सहन नसेल झालं तिला। नाही, तुझं पण बरोबरच आहे। एवढं श्रीमंत सासर का सोडशील तू? म्हणून केलंस नाही सगळं? बोल ना आता। बस, तुम्ही तुमच्या सासूशी बोलताय हे लक्षात असू द्या। गप्पा बसा तुम्ही। त्यासाठी आम्ही हिला आमची सासू तर मानायला हवं ना। एजंटनी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लीलाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय। इथल्या ह्याच लोकांनी अक्षतरूपी आशीर्वाद टाकले त्या दोघांच्या डोक्यावर। त्यामुळे तुम्ही कितीही आरडाओरडा केला तरी एजे आणि लीलाचं लग्न झालंय हेच सत्य आहे। हो का? मग ठीक आहे, असू दे तिला एजंटची बायको, पण आम्ही तिला स्वीकारणार नाही। आम्हाला फसवून लग्न केलं ना, मग जिथे जायचं तिथे जा आणि हवं ते करा। अरे असं कसं म्हणू शकता तुम्ही? नवरी मुलगी आहे ती तिच्या नवऱ्याच्या घरी नाही जाणार, सासरी नाही जाणार तर कुठे जाणार? हा विचार आधी करायला हवा होता ना तुम्ही। तरीच मला शंका आली होती की ही बाई आजीना एवढा मस्का मारून लग्नाची पत्रिका का मिळवते। हा हेतू होता ना तुमचा। मावशी उठ उठ, मावशी उठ उठ उठ। तू नको ना स्वतःला त्रास करून घेऊ, नको रडूस। हे बघ, तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे। पण मावशी, मी एक नक्की करेन, एजंट बरोबर त्यांची बायको म्हणून आयुष्यभर संसार करीन। मला माहितीये हे लग्न तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे। आणि मावशी, आता कोणी काही म्हणालं ना तरी सुद्धा आमचं लग्न झालंय। आणि जरी आता कोणाच्या मनाविरुद्ध जरी असलं ना तरी सुद्धा हेच खरे की मी एजंटची बायको। हो ग माझ्या सोन्या, हे बघ, सगळं ठीक होईल, नको काळजी करूस। हिम्मत कुठून येते का तुझ्याकडे असलं काहीतरी बोलण्याची? बोल ना। बघा लक्ष्मी मॅडम, मी तुमचा राग समजू शकते लक्ष्मी मॅडम। अहो पण कारणच असं होतं, म्हणून हे असं पाऊल उचलावं लागेल। काय कारण होतं? बोल ना, काय कारण होतं? आधी माझी श्वेता कुठे आहे ते सांग। श्वेता वधू पक्षाच्या खोलीच्या बाथरूम मध्ये। ऐकायला किती विचित्र वाटत असलं ना तरी हेच खरं। मीच श्वेताला बाथरूम मध्ये बंद केलं आणि तिची जागा घेतली।
आणि हे सगळं मी खरंच फक्त नाईलाजामुळे केलं. असं काय नाईलाज होता का तुझा? काय नाईलाज होता तुझा? माझी रेऊ, माझ्या रेऊचा जीव धोक्यात होता. ठीक आहे, ठेवतो आम्ही 2 मिनिटं तुझ्यावर विश्वास. मग खरंच जर रेवतीचा जीव धोक्यात होता मग तू आम्हाला का नाही सांगितलंस? आम्ही केली असती ना तुझी मदत. पण नाही, तुला एजंटशी लग्न करायचं होतं म्हणून तोंड झाकून गपचूप इथे येऊन उभी राहिलीस तू. ती खोटारडी आहेस का? झालं लग्न, झालं ना आता? झालं तुझ्या मनासारखं? आता सांग, रेवती कुठे? मी इथे आहे. तू जर एजंटशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन. काय झालं? असे का बघताय सगळे? रेव, रेव बरी आहेस तू? बाळा, हा सोन्या लागलं नाही ना तुला? अगो रेऊ, ठीक आहेस का? तुला काही केलं नाही ना त्यांनी? हा बाळा ठीक आहे. तू नवरी मुलीच्या साडीमध्ये काय आहेस? मंगळसूत्र? आई, ताईच्या गळ्यात मंगळसूत्र काय आहे? ते जाऊ दे, मला सांग. हे बघ, हे बघ, त्यांनी काही केलं नाही ना तुला? नक्की तू ठीक आहेस ना? अगं ताई, मी कशी असणार? मी ठीक आहे. मी तर खोलीत झोपले होते. अगर येऊ तुला किडनॅप केलं तर त्या मानेवर सुरा ठेवला होता. बाळा नक्की ठीक आहेस ना? ताई, मला खरंच कळत नाहीये तू काय बोलतेस ते. मला कोणी का काही करेल? उलट मीच तुला शोधत होते. मग मला कळलं की तू सापडलीस म्हणून. माझं डोकं जरा जड झालं म्हणून मी आराम करायला गेले आणि मला कळलंच नाही मला झोप कधी लागली. हो, थोडक्यात काय, त्या लीलाला आणि आईबाबांना सगळं माहिती होतं, फक्त तुला सांगायचं राहून गेलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.